शेतकऱ्यांसाठी या व्हिडिओमध्ये मोठी खुशखबरी आहे. कारण खरीप हंगाम जून जुलै 2026मध्ये जे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले होते अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे व चक्रीवादळामुळे, याचे आता पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहे. याबद्दल 27 ऑगस्ट 2026 रोजी GR सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. GRमध्ये पूर्ण माहिती काय आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजीचा हा GR आहे. अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळ व गारपिटीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत माहे जून 2026 व जुलै 2026 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळ व गारपिटीमुळे यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधिक क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार रुपये 23,33,31,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील 10 जिल्हे समाविष्ट आहे. यामधील पहिला जो विभाग आहे तो आहे अमरावती विभाग. या अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ व बुलढाणा असे 4 जिल्हे समाविष्ट आहे. या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 13,80,00,000 इतका निधी मिळणार आहे. पुणे विभागामधील पुणे जिल्हा व सातारा जिल्हा या 2 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 9,13,00,000 इतका निधी मिळणार आहे. नागपूर विभागामधील वर्धा जिल्हा, या वर्धा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 38,00,000 इतका निधी मिळणार आहे. कोकण विभागामधील सिंधुदुर्ग जिल्हा, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पैसे मिळणार आहे. या सर्व जिल्ह्यामधील जे निधी आहे ते आहे 23,33,31,000 इतका निधी या सर्व शेतकऱ्यांना आता मिळणार आहे.